डोंगरांच्या पायथ्याशी एक छोटंसं सोनगाव नावाचं गाव होतं. त्या गावात रवी नावाचा एक साधा, गरीब पण मनाने खूप चांगला मुलगा राहत होता. रोज सकाळी तो लवकर उठायचा, आईला मदत करायचा आणि नंतर गावाच्या चौकात आपला छोटासा मोमोजचा स्टॉल लावायचा. गरम गरम मोमोज घ्या, प्रेमाने बनवलेले मोमोज, तो हसत हसत आवाज द्यायचा. गरम गरम मोमोज घ्या, प्रेमाने बनवलेले मोमोज, तो हसत. रवीचे साधे मोमोज कुणाला खास वाटत नव्हते. दिवसाच्या शेवटी त्याच्याकडे बरेच मोमोज उरायचे आणि तो थोडा उदास होऊन घरी परतायचा. एके दिवशी संध्याकाळी अचानक वारा जोरात वाहू लागला आणि आकाश काळं झालं. रवी आपला स्टॉल आवरत होता तेवढ्यात एक वयस्कर, गूढ दिसणारी आजी त्याच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात काहीतरी वेगळं तेज होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, "बाळा, मला खूप भूक लागलीये, पण माझ्याकडे पैसे नाही." रवी क्षणभरही न थांबता हसत म्हणाला, "काही हरकत नाही आजी, तुम्ही बसून खा, पैसे नकोत." त्याने प्रेमाने गरम मोमोज तिच्यासमोर ठेवले. आजीने ते खाल्ले आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. ती उठली आणि म्हणाली, "तुझ्या मनात खरी जादू आहे, पण तरीही हे घे." असं म्हणत तिने त्याला एक छोटासा मसाल्याचा डबा दिला. "याचा वापर कर, पण लक्षात ठेव, जादू नेहमी दिसते तिथे नसते." असं गूढ वाक्य बोलून ती अचानक गायब झाली. रवी घरी गेला, थोडा गोंधळलेला पण उत्सुकही. त्याने त्या डब्यातला मसाला वापरून मोमोज बनवले. मोमोज बनवताना त्याला हलकीशी चमक दिसली, पण त्याने फार विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा पहिला ग्राहक आला, तो थोडा चिडचिडा दिसत होता. "लवकर दे," तो रागात म्हणाला. रवीने मोमोज दिले. ग्राहकाने एक घास घेतला आणि अचानक त्याचा चेहरा बदलला. तो शांत झाला, हसला आणि म्हणाला, खूप छान आहेत, मला अजून दे. हो साहेब, आनंद झाला. हो, खरंच छान आहे. बातमी पसरली. गावातील लोक रवीच्या स्टॉलवर येऊ लागले. त्याचे मोमोज खाल्ले की लोकांना आतून शांत, आनंदी वाटू लागायचं. भांडणं कमी झाली, लोक हसायला लागले आणि सोनगावमध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा पसरली. पण जिथे चांगलं घडतं तिथे कुणाचा तरी लोभ जागा होतोच. शहरातून विक्रम नावाचा एक मोठा व्यापारी गावात आला. त्याने पाहिलं की एका छोट्या मुलाच्या स्टॉलवर इतकी गर्दी आहे. त्याला संशय आला. तो लपून बसून निरीक्षण करू लागला आणि शेवटी त्याला तो छोटासा मसाल्याचा डबा दिसला. "हेच गुपित आहे," तो मनात म्हणाला. त्या रात्री सगळे झोपल्यावर विक्रम चोरून आला आणि तो डबा घेऊन पळून गेला. दुसऱ्या दिवशी रवी नेहमीप्रमाणे मोमोज बनवायला बसला, पण त्याला जाणवलं की डबा गायब आहे. तो थोडा घाबरला, पण तरीही त्याने मोमोज बनवले. त्या दिवशी लोकांनी मोमोज खाल्ले, पण काहीतरी कमी वाटत होतं. लोक पुन्हा थोडे चिडचिडे झाले. गावात पुन्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. रवी खूप निराश झाला. त्याला वाटलं, कदाचित जादू खरंच त्या डब्यात होती. दरम्यान विक्रम शहरात पोहोचला आणि त्याने मोठ्या थाटात जादूचे मोमोज नावाचं दुकान उघडलं. लोक मोठ्या उत्साहाने आले. त्याने त्या डब्यातला मसाला वापरून मोमोज बनवले आणि लोकांना दिले. पण जे घडलं ते भयानक होतं. मोमोज खाल्ल्यावर लोक अचानक विचित्र वागायला लागले. काही जण रडायला लागले, काहींना राग अनावर झाला, काहींना त्यांच्या भूतकाळातील वाईट आठवणी दिसू लागल्या. दुकानात गोंधळ माजला. विक्रम घाबरून गेला. "हे काय होतंय? हा डबा तर जादूचा आहे ना?" तो ओरडला. तेवढ्यात तीच गूढ आजी त्याच्या समोर प्रकट झाली. तिच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं. विक्रम घाबरत म्हणाला, "हे सगळं का होतंय? मला तर लोकांना आनंद द्यायचा होता, म्हणजे पैसे कमवायचे होते." आजी शांतपणे म्हणाली, "मी आधीच सांगितलं होतं,
जादू डब्यात नाही. हा डबा लोकांच्या खऱ्या भावना वाढवतो. रवी जेव्हा प्रेमाने, निस्वार्थ मनाने मोमोज बनवत होता, तेव्हा लोकांमध्ये चांगुलपणा वाढत होता. पण तू लोभ, स्वार्थ आणि फसवणूक घेऊन हे मोमोज बनवलेस. त्यामुळे लोकांच्या मनातलं वाईट बाहेर आलं. विक्रम स्तब्ध झाला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो लगेच गावात परतला आणि रवीच्या पायाशी बसून म्हणाला, मला माफ कर, मी चुकले. मला माफ कर, मी चुकलो. हा डबा घे. मला आता समजलं, खरी जादू यात नाही. रवी काही क्षण शांत राहिला. मग हसत म्हणाला, ठीक आहे, चूक मान्य केलीस, तेच मोठं आहे. तेवढ्यात आजी पुन्हा एकदा दिसली आणि रवीला म्हणाली, आता तुला कळलं ना, जादू कुठे आहे ते? रवी हसला आणि म्हणाला, हो, जादू आपल्या मनात आहे. त्याने तो डबा बाजूला ठेवला आणि पुन्हा मोमोज बनवायला सुरुवात केली. यावेळी कोणत्याही जादूशिवाय फक्त प्रेम, मेहनत आणि प्रामाणिकपणा घेऊन. हळूहळू लोक पुन्हा त्याच्या स्टॉलवर येऊ लागले. यावेळी मोमोज खाल्ल्यावर लगेच जादू दिसली नाही, पण लोक एकमेकांशी चांगला वागायला लागले. त्यांनी स्वतः बदलण्याचा निर्णय घेतला. गावात पुन्हा आनंद पसरला, पण यावेळी तो खरा होता, कोणत्याही जादूशिवाय. आणि त्या दिवसापासून सोनगावमध्ये एक गोष्ट सगळ्यांना कळली. जादू कधीच वस्तूंमध्ये नसते. ती आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीत आणि आपल्या मनात असते. खरी जादू मोमोजमध्ये नव्हती, ती रवीच्या मनात होती. आणि आता ती प्रत्येकाच्या मनात होती.